किसी और को वो बोलिए। बऱ्याच वेळेस आज्ञा पाळत असताना, कई बार ऐसे आज्ञाओं का पालन करते हुए, परमेश्वराचं बोलणं ऐकत असताना परमेश्वर की बात सुनते हुए आपण दुसरं कोणाचं नाव सुचवतो देवाला. हम परमेश्वर को किसी और का नाम का सुझाव देते हैं, पण मरियेने काही कुणाला नाव सुचवलं नाही. लेकिन मरियम ने किसी और का नाम नहीं, दुसऱ्याला कुणाला तरी कुणाला पुढे केलं नाही. किसी और को आगे नहीं किया, आपल्या विवाहाचं कारण पुढे केलं नाही. अपने ब्याह का निमित्त नहीं दिया। तुम्ही सुद्धा ज्यावेळेस ते तुम्हाला काहीतरी सांगेल त्यावेळेस कारण पुढे नका करू. जब आपको भी परमेश्वर से कुछ कहेंगे तो कारण बन गए, कदाचित ती आज्ञा, ती भेट तुमचं संपूर्ण जीवन बदलेल. शायद वो आज्ञा, वो भेंट आपका पूरा जीवन बदल देगी। त्या आज्ञेचं पालन केल्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलून वो जा. आज्ञा पालन करने से आपका पूरा जीवन बदल जाएगा, स्टोरी चेंज होईल. आपकी पूरी कहानी बदल जाएगी। मरियेची एक वेगळी स्टोरी लिहिली गेली असती. मरियम की शायद अलग कहानी लिखी जाती, योसेफ सोबत लग्न केलं असतं. यूसुफ के साथ शादी हो जाती, सुताराचं काम करणारा योसेफ होता कारपेंटर करने वाला था, आणि एक साधारण चांगलं जीवन ती जगली असती एक आम जिंदगी वो जी लेती आणि मरून गेली असती. और वो मर जाती। पण अनंत काळापर्यंत